जात असतो. दोन्ही टीम्सना असलेली शुभेच्छा. करूया आपण मॅच ऑन, करूया आपण इनिंगला सुरुवात. श्री दीपेश पाटील आयोजित स्वर्गीय श्री दगडूशेठ बालू पाटील स्मृती चषक 2026 महापे पावसाळी रबर बॉल क्रिकेट स्पर्धेचे एक भव्य आयोजन. 2 दिवसीय स्पर्धा काल आणि आज शनिवार आणि रविवार मेमोरेबल आपल्याला पाहायला मिळालं. द गेम इज ऑन, द मॅच इज ऑन. द फर्स्ट बॉल हाय स्पिरिट मेंटेन करणारा गोलंदाज, ज्याला आपण गेले कित्येक वर्ष नवी मुंबईचं प्रतिनिधित्व करताना आपण पाहिलं, नाव आहे प्रभाकर निषाद. नुकतीच नेरुल इथे खुल्या गटामध्ये ऑल इंडिया आयकॉन आणि आयकॉन अशी स्पर्धा झाली, जिथे आपण प्रभाकर निषादला ऍज अ चॉईस आयकॉन खेळाडू पाहिलं. व्हेरी अनफॉर्च्युनेट त्या स्पर्धेमध्ये खर तर हाय प्रोफाईल खेळ मात्र करता आलेला नाहीये. एनिवे द गेम इज प्रणित. एका बाजूला मयुरेश म्हात्रे आणि त्याच्या सोबतीनं पॉवरफुल स्ट्रायकर प्रणित. हा बॉल वाईड असणार आहे. धावसंख्या 1 न पुढे जाईल. खर तर पावसाळ्यातलं क्रिकेट आज आपण एन्जॉय करतोय. पाऊस मात्र कालपासून नाहीये. बरीच मंडळी फार्म हाऊसला गेली आहे, कारण श्रावण महिन्याच्या प्रारंभी हा कदाचित शेवटचा रविवार असावा. त्यामुळे रविवारला एन्जॉय करण्यासाठी, रविवारचा एक आत्मिक आनंद घेण्यासाठी रसिक प्रेक्षक मात्र नक्कीच क्रिकेट पासून थोडेसे वंचित. आणि आज बरेच क्रिकेट रसिक फॅमिली टाइम एंगेज आपल्याला पाहायला मिळणार आहेत. तसं पाहिलं गेलं तर रबर बॉलचं एक वेगळं ग्लॅमर आहे, रबर बॉलचा एक वेगळा रसिक फॉलोवर आहे. मुंबई म्हटलं की मग क्रिकेटची पंढरी आणि रबर बॉलची जन्मभूमी. आणि इथेच खर तर पावसाळी रबर बॉल या खेळाला सुरुवात झाली, खेळाला सुरुवात होतीये. डॉट बॉल. 40 ते 45 वर्षाचा हा इतिहास आपण जर का पाहिला तर नक्कीच आता गावागावात पाड्या पाड्यात खर तर हा खेळ मात्र आपण पाहत असतो. रबर बॉल तो चेंडू, ज्या चेंडूने तुम्ही आम्ही सर्वांनी आपल्या क्रिकेटची सुरुवात केली. पूर्वी लाल रंगाचे चेंडू असायचे, आता खऱ्या अर्थानं पांढऱ्या रंगाचे चेंडू आपल्याला पाहायला मिळतात. शाळेत असताना क्रिकेट जो आपण सुरुवात केली त्या याच चेंडूने आपण जी सुरुवात केली, तोच हा रबर बॉलचा खेळ. आडव्या फट्यानं हॉरिझॉन्टल बॅटेड स्ट्रोक. बॉल खऱ्या अर्थानं मातीमध्ये थोडासा थबकला आणि बॉलनं क्षेत्ररक्षकाला हुलकावणी दिली आणि मिळालेला हा पहिला चौकार. आणि या चौकारानं धावसंख्या पोहोचली ती बिनबाद 7 या आकड्यावर. थँक्यू. ओव्हर द विकेट फ्लॅट दिली बॉलला. प्रभाकर निषाद इज आर्टिस्टिक बॉलर. प्रभाकर कडे क्रिकेटचा प्रचंड एक्सपिरियन्स आहे. तो एक हर हुन्नरी खेळाडू आहे. त्याला ठाऊक आहे गोलंदाजी कशी करायला हवी, त्याला ठाऊक आहे मयुरेश म्हात्रेचा खेळ. त्यामुळे मयुरेश विरुद्ध प्रभाकर हे एक चांगली कॉन्टेस्ट आपल्याला पाहायला मिळतीये. वाह, काउंटर अटॅक बॅकफायर केलंय. गॅप शॉट सिलेक्शन बॉल जाईल. 1 बाउंस ओव्हर दी खाऊ कॉर्नर रिजन. मयुरेश म्हात्रेचा पेटंट आणि त्याचा हा खऱ्या अर्थानं ऑन साइड फेवरेट स्ट्रोक. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये. द वे ही हिट द बॉल, लाईन रीड केली, प्रॉपर मिडल केलं आणि क्रिकेटचा पोलचा फटका जिथे आपण पाहतो की या फटक्याचं सौंदर्य सातत्यानं आपल्याला उजव्या हाताच्या फलंदाजांना खऱ्या अर्थानं या टेनिस बॉल किंबहुना रबर बॉलच्या फॉर्मॅटमध्ये सातत्यानं पाहायला मिळालेत. मयुरेश म्हात्रे त्याच्या बॅटमधनं हा दुसरा चौकार. टोटल स्कोर डबल डिजिट 11 फॉर नन. 11 धावा. षटक क्रमांक पहिले सुरू आहे.
शेवटचा बॉल टार्गेट पाहूया. मोठा फटका सजवण्याचा प्रयत्न होता. चाच पडलेत, सावरलेत. बॉल इकडून तिकडे तिकडून इकडे आणि जिथे आपण पाहतो की थ्रो केलाय तो विकेट कीपर यांकडे. आफ्टर 1 षटक क्रमांक पहिलं संपलंय. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते बिनबाद 12. गोलंदाज नाव काय? विठ्ठल. फार छान गाणं डीजे मास्टरनं सादर केलं. ड्राईव्ह केलं बॉलला. लॉंग ऑफ मध्ये फिल्डर आहेत. एकच धाव मिळणार आहे. एक न टोटल स्कोर पुढे जाईल. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावर असताना धावसंख्या बिनबाद 13. माझ्या या मनाला तुझ्या भेटीचे आकर्षण व्हावे, मी पहाटे नयन उघडावे आणि आमास आई एकविरे मातेचे दर्शन व्हावे. इतकं सुंदर गीत आज डीजे मास्टरनं सादर करत असताना या संपूर्ण कार्यक्रमाला छान त्यांची बहारदार साथ सुद्धा मिळते. आम्ही त्यांचे कौतुक करू. आज क्रिकेट हा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट सोबत संगीत आज आपण एन्जॉय करतोय आणि आज या खेळाला रसिक प्रेक्षक एन्जॉय करतायत. या सर्वच रसिक प्रेक्षकांचं आपण करूया सहर्ष मनस्वी स्वागत. आक्रमक फलंदाज, सिक्स हिटिंग ॲबिलिटी असणारा फलंदाज, ज्याच्याकडे प्रचंड क्षमता आहे असा फलंदाज, ज्याला आपण बेधुंद फलंदाजी करताना पाहिलंय असा फलंदाज, ज्याने नेहमी षटकार आणि चौकारांमध्ये डील केली आहे असा फलंदाज. नाव आहे प्रणित फ्रॉम टीम कोपरखिरणे. पुढ्यात टाकलाय, पुढ्यातनं उचललाय, मारलाय थेट बाहेर. या मॅच मध्ये हा पहिला गगनचुंबी प्रणितचा पॉवर आणि प्रणितची ताकद दाखवणारा षटकार. खोलवर टप्प्याचा बॉल, चांगलं कमबॅक केलंय, चांगलं प्रत्युत्तर दिलंय. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. नाव आहे विठ्ठल आणि विठ्ठलानं केलेलं हे कमबॅक. आलेला हा डॉट बॉल. धावसंख्या 20. हा फुलटॉस, ताकदवान फटका. प्रेक्षकांची उत्सुकता शिगेला पोहोचलीये. हा अजून एक गगनचुंबी, गगनभेदी, गगनस्पर्शी षटकार. पाहूया ऍक्शन रिप्ले मध्ये. फुल टॉस बॉल आणि मार खायला आलेला चेंडू आणि मारच खाल्लाय. स्ट्रेट बॅटनं खेळलेत. ग्रेट थेट. चला येऊ द्या त्याला, ते गाडीला येऊ द्या. चला शेवटचा बॉल झाला की आपण 1 मिनिटासाठी सामना थांबू. शेवटचा बॉल आहे. चला मॅच ऑन ठेवा. धावसंख्या झाली ती 26. आज आपण की स्कोरर या युट्यूब वाहिनीच्या माध्यमातून जरूर या संपूर्ण स्पर्धेचं ब्रॉडकास्टिंग पाहत आहे.
शेवटचा बॉल, सबमारीन ब्रेक केला बॉलला, ब्रेकचा खर तर हा रिलीज चेंडू आपण पाहिला आणि इथे मात्र हा बॉल नक्कीच चांगला क्वालिटी क्लेवर बॉलिंग आणि थोडं कमबॅक पाहायला मिळते. 2 षटकं आणि 2 षटकांच्या अखेरीस 13.5च्या सरासरीने धावसंख्या झाली आहे ती बिनबाद 27, 27 फॉर द लॉस ऑफ नन. मैदानामध्ये एक बंद गाडी खर तर स्टँडिंग तिकडे उभी होती, त्यामुळे तिला आपण काढण्याचा प्रयत्न करतोय. त्या गाडीला आपण शिफ्ट करतोय. खेळ क्रिकेटचा आणि त्या क्रिकेटच्या खेळामध्ये आम्हाला जे करायचे ते आम्ही नक्कीच करणार आहोत. या खेळाला सौंदर्यतेने नटवण्याचा आम्ही नक्कीच प्रयत्न करू, हे महापेकरांनी नेहमीच दाखवून दिले. महापेच्या स्पर्धा याच क्रमांकावर सातत्याने आपण पाहिले. जरी मैदान डी शेपचं असलं, जरी मैदान वर्तुळाकार नसलं, तरी सुद्धा स्पर्धा मात्र अव्वल दर्जाच्या आपण नेहमी पाहिल्यात. स्पर्धेमध्ये ज्यांचं विशेष योगदान आपल्याला पाहायला मिळते ते रोहित कोरवेन आणि त्यांची संपूर्ण खरं तर टीम. जिथे आपण जर का उल्लेख करायचा झाला तर नक्कीच ऐरोली विधानसभेचे सरचिटणीस युवकांचं नेतृत्व आपण सन्माननीय दीपेश दादा पाटील यांच्या नावानं खरं तर आपण या स्पर्धेचं टायटल पाहताय. आणि माझी ग्रामपंचायत विभाग खर तर ग्राम विभाग मंडल अध्यक्ष स्वर्गीय श्री दगडूशेठ बालू पाटील यांच्या स्मरणार्थ स्पर्धेचं एक भव्य आयोजन आपल्याला पाहायला मिळतंय. रुद्र 11 महापे सर्व आयोजक. लोअर फुलटॉस बॉल ऑन साइडला ड्राईव्ह केलाय, बॉल गेलाय आपण पाहताय डीप मिड विकेट रिजन मध्ये. गोलंदाज बाळा आपल्याला पाहायला मिळत आहेत. अजय गोलंदाज, त्याच्याकडे क्षमता आहे. 4 षटकांचा सामना आहे. 12:13 झालेत या मॅच मध्ये. खर तर आपण बरोबर 12 वाजता पहिला बॉल फेकला, त्यामुळे 20 मिनिटांचा अवधी असं कॅल्क्युलेशन असणार आहे. पुढचं षटक खर तर गोलंदाज तयार राहतील, लवकर होतील आणि नेक्स्ट मॅच मध्ये आपण विनर मध्ये सामना कव्हर करणार आहोत. सामना असेल 3 षटकांचा, त्यामुळे नेक्स्ट मॅच मध्ये पहिल्या सामन्याचा विजेता संघ इच्छापूर्ती ऐरोली. तुम्ही कुठेही जाऊ नका, तुम्हाला लगेच नेक्स्ट मॅच मध्ये खेळायचंय, त्यामुळे तुमचा संघ मात्र या मैदानावर उपस्थित राहील अशी आपण अपेक्षा करूया. आणि या मॅच मध्ये षटक क्रमांक 3 मध्ये बॉलिंग ट्रॅकवर गोलंदाज अजय सज्ज असताना धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते ती 28. स्ट्रगल करतायत मयुरेश कडे चांगली क्षमता आहे. मयुरेश हा एक हर हुन्नरी खेळाडू आहे, परंतु या मयुरेशला आतापर्यंत थांबवलंय. या खेळामध्ये हे असं तुमची ओळख या तुमच्या फॉर्मने नव्हे, तुमच्या क्लासने असते. हा वाईट बॉल आहे. धावसंख्या या वाईडनं पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. षटक क्रमांक 3 प्रगतीपथावर असताना बॉलिंग ट्रॅकवर अजय आपण पाहता. मागचे 3 चेंडू 2 डॉट 1 सिंगल आणि धावसंख्या आपल्याला पाहायला मिळते फक्त 29.
हाही बॉल सोडून दिलाय डावेष्टीच्या बराच बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र नक्कीच हाही वाईट बॉल आहे. धावसंख्या 30. आता धावांचा ओघ वाढला, आता धावांना आकार आलाय. मैदानावर खेळ सुरू आहे त्यामुळे रसिक प्रेक्षकांची एक गर्दी आपल्याला पाहायला मिळते. अक्रॉस लाईन मिडल करण्याचा प्रयत्न, बॉल आणि बॅटमध्ये तितका संपर्क नाही आणि रबर बॉल या फॉर्मॅट मध्ये आपण वास्तविक या खेळामध्ये LBW हा नियम आता ऍप्लिकेबल नसणार आहे. धावसंख्या झाली आहे ती लेग बाईज ऍड केल्यानंतर 31 धावांनी चेंडू झाले ते 4. 2 चेंडू शिल्लक असतील. हाही बॉल डॉट आलाय. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू, आज इम्प्रेस केलं अजयनं. शेवटचा बॉल, एकही चौकार षटकार नाहीये, एकही मोठा फटका सजवण्याचा अजिबात प्रयत्न झालेला नाहीये, किंबहुना तो करू दिला नाहीये. जागेवरनं उचललाय, फिल्डर आहेत, जज करण्याचा प्रयत्न, झेल ड्रॉप, कॅच झालीये ड्रॉप आणि फलंदाजाला मिळेल ती सुवर्ण संधी. रुद्र 11 महापेचं आयोजन आणि आज 2 दिवसीय स्पर्धा आपण पाहताय. याच दरम्यान संदीपजी भोसले, प्रशांतजी डावरकर आणि आमचे संदीप दादा डावरकर या तिन्ही मान्यवरांचे इथे शुभागमन झाले. आम्ही आमच्या तिन्ही मान्यवरांना विनंती करू की आपण व्यासपीठावर यावं आणि विराजमान व्हावं. रुद्र 11 महापे आयोजित या स्पर्धेच्या निमित्तानं तुम्हा सर्वांचं सहर्ष स्वागत असणार आहे. कॅच ड्रॉप झाला आणि मैदानामध्ये एक धाव अजून काढली गेली. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळतीये ती 32. खर तर झेल फार महत्वाचे असतात, तर सातत्यानं क्रिकेटमध्ये आपण पाहिलंय झेल किती महत्वाचे असतात या क्रिकेटच्या इतिहासानं नेहमी आपल्याला दाखवलेत. कपिल देव निखंज यांनी घेतलेला तो झेल 32 हवा 32. शेवटचं षटक आहे. 4 षटकांचा सामना. येस 4 ओव्हर. मग काय इच्छिलं, मग तुम्ही काय तयारी करून शाईल मला शेवटचं षटक. शेवटच्या षटकामध्ये गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर समीर आपल्याला पाहायला मिळत आहेत. पहिलाच बॉल बराच दूर फेकलाय, पंचांचा इशारा आलाय, हा व्हाईट बॉल. त्याच्यावर अजून एक धाव ऍड होईल. पंचांचा आम्ही लक्ष वेधून घेऊ. बॉल मागे जात असेल तर आम्हाला डिक्लेअरचा इशारा द्या. मागे बॉल गेलेला नाहीये त्यामुळे मिळेल ती फक्त 1च धाव. 2. येस 2. आम्हाला इशारा द्या. षटक क्रमांक शेवटचा आणि शेवटच्या षटकामध्ये आक्रमण करण्यासाठी फलंदाज तयार आहे. फलंदाजाचं नाव आहे प्रणित आणि गोलंदाज आहे तो समीर. हा नो बॉल आहे. An ideal situation to Pranit to hit the ball at any corner of the ground आणि फटका सजवण्याची ही सुवर्ण संधी. त्या संधीचं कसं सोनं करेल आपण पाहूया. फलंदाजांना नंदनवर असलेली विकेट आहे, कॉन्क्रीटची विकेट, आणि या कॉन्क्रीटच्या विकेटवर बॉल हा बॅटवर लवकर येतोय, प्रॉपर येतोय. हा ही बॉल ऑन साइडला ड्राइव्ह केले. फिल्डर आहे, जज करताना फसगत झाली, मिस फिल्डिंग, आणि मिस फिल्डिंगला आलेला हा चौका. टोटल स्कोर पोहोचेल तो 39. शेवटचं षटक आहे.
टॅप केला बॉल अंडर बॉक्स टाइप स्टाईल बॉल पट्ट्यात आला नाहीये. फलंदाजांना थोडस स्ट्रगल करावं लागतं आतापर्यंतच्या प्रवासामध्ये. मागच्या काही चेंडूंचा विचार केला तर दुसऱ्या षटकातील 5व्या चेंडूवर एक षटकार आला होता आणि आतापर्यंत 6 आणि या षटकातले 2 म्हणजे 8 चेंडूंचा प्रवास झालाय परंतु एकही षटकार आलेला नाहीये. त्या षटकाराच्या प्रतीक्षेत असतील बॅटिंग करणारी टीम कोपरखिरणे, शिवराम स्मृती टीम कोपरखिरणे. याही मॅच मध्ये वेस्ट व्हेरिएशन आपल्याला पाहायला मिळालंय. गोलंदाजाचं आम्ही कौतुक करू. अफलातून बॉलिंग, जबरदस्त कमबॅक केलंय आणि हे कमबॅक हवं होतं या टीमसाठी. धावांचा ओघ पूर्णपणे थांबलाय. बॉल सोडून दिलाय, वाईड असणार आहे. धावसंख्या इकडे पुढे जाईल 41 या आकड्यावर. गोलंदाजी करत असताना ही गोलंदाजी आतापर्यंत मात्र नक्कीच पथ्यात पडलेली आपल्याला पाहायला मिळतीये. म्हणून आपण म्हणत असतो की मॅच जिंकवतो तो फलंदाज आणि स्पर्धा जिंकवतो तो गोलंदाज. अजून एक चांगला बॉल, जबरदस्त अफलातून, सुपर लाइन and lane, direction and angle, ठप्पा आणि बाउंस, स्पेस अँड स्पीड व्हेरिएशन तो करतोय आणि संपूर्ण मॅच वर पकड मजबूत करत असताना व्हेरिएशन ज्याला ठाऊक आहे मॅजिक तो करतोय. आणि नेक्स्ट बॉल तयार आहे. 5वा चेंडू जागेवरनं पिक केलाय. इट्स अ बॅकफूट कंट्रोल स्ट्रोक, जबरदस्त अफलातून मयुरेश म्हात्रे. अजून एक ड्राइव्ह केला बॉलला, स्ट्रेट बॅटनं गेलेत, स्ट्रेटच गेलाय. शेवट गोड हॅपी एंडिंग. 2 चेंडू मध्ये 10 धावा अंकित केल्या मयुरेश म्हात्रेनं आणि टोटल स्कोर 50 ऑन बोर्ड. 51 आणि 52चं टार्गेट सेट झालंय. 52 टू विन. खर तर महापे गावात अनेक युवा आहेत, युवकांचे अनेक मंडळ, अनेक ग्रुप्स आहेत. त्यापैकी एक म्हणजेच आई एकविरा ग्रुप महापे आणि आई एकविरा ग्रुप महापेचे आधारस्तंभ, युवकांना ज्यांनी नेहमी प्रेरणा दिली असे तुम्हा सर्वांचे युवा संदीपजी डावरकर आणि आमचे प्रशांतजी डावरकर, या दोन्ही आम्ही खर तर मान्यवरांना विनंती करू की आपण व्यासपीठाकडे यावं. आपलं सहर्ष स्वागत असणार आहे. मैदानाकडे एक्झॅक्टली काय घडते, ओपनिंग पेर लगेच मैदानामध्ये उतरतील यात शंकाच नाहीये. 12 वाजून 22 झालेत म्हणजे पहिल्या इनिंग साठी बरोबर 22 मिनिटे वापरलेत इन्क्लुडिंग ब्रेक्स. सो आम्ही मॅचेस ऍक्सलरेट करण्याचा प्रयत्न करू, टाइम मॅनेजमेंट आम्ही करण्याचा प्रयत्न करणार आहोत. सामने लवकरात लवकर कशी संपतील आणि शेवटच्या टप्प्यामध्ये खर तर इतिश्री देत असताना बक्षीस वितरण सोहळा प्रॉपर फ्लड लाईट मध्ये किंबहुना शेवटच्या सामन्यामध्ये खर तर सामना फायनल मेगा फायनलचा सामना 4 षटकांचा कसा होईल याची अपेक्षा आणि खर तर याचा प्रयत्न आपण करणार आहोत. चला, ओपनिंग पेअर लगेच मैदानामध्ये उतरेल. जिंकण्यासाठी 52 धावांचं टार्गेट आहे नेक्स्ट मॅच मध्ये. इच्छापूर्ती ऐरोली आणि ऐरोली टीमला कॅप्टनला आम्ही सूचित करू की आपण कॅप्टन, इनिंग संपेल त्या अगोदर आमच्याकडे या.
आज आपण महापे गावात आहोत. कला, क्रीडा, आध्यात्मिक, शैक्षणिक, सांस्कृतिक आणि त्याचबरोबर सभोवतालचा जर परिसर पाहिला तर महापे गावाच्या अगदी मागच्या बाजूला MBP मिलेनियम बिझनेस पार्क, समोर उजव्या अंगाला कोपरखिरणे स्टेशन आणि डाव्या अंगाला घणसोली स्टेशन आणि घणसोली स्टेशनच्या समोरचं अगदी मागच्या काही 5 वर्षामध्ये फुल फ्लरिश पुन्हा एकदा एक औद्योगिक क्षेत्र, एक IT सेक्टर आपल्याला पाहायला मिळतंय. लोमा IT पार्क, जिथे खऱ्या अर्थानं अगदी सभोवतालचा जर परिसर पाहिला तर सभोवतालचा हा जो परिसर आहे हा सर्व समृद्ध परिसर आहे आणि त्यामुळे या परिसराकडे नवी मुंबईचं लक्ष असणार आहे. इथून पुढे उजव्या अंगाला अगदी काही किलोमीटरवर आपण मुंब्रा हायवे जो पाहतो तो मुंब्रा हायवे खरं तर आपल्याला लोणावळा आणि पुढे गोवा असा कनेक्ट करतो आणि इकडे जर मागच्या बाजूला आपण जर का गेलो तर संपूर्ण समृद्ध आपण कल्याण डोंबिवली, मग पुढे जर का आपण पाहिलं तर मग कर्जत आणि त्यापुढे असं मात्र नक्कीच अगदी मध्यभागी सेंटर आपल्याला पाहायला मिळतं. असं हे महापे गाव आणि या महापे गावात रंगतोय क्रिकेटचा हा रंगारंग सोहळा. D2 फायनल डे मध्ये आपण पुन्हा एकदा रसिक प्रेक्षकांचं करूया. श्री दीपेश पाटील आयोजित स्वर्गीय श्री दगडूशेठ बाळू पाटील स्मृती चषक 2026 महापे रेनी सीझनचं हे क्रिकेट आपल्याला खेळ क्रिकेटचा आणि या खेळातलं सौंदर्य पाहायला मिळतं. या मॅच नंबर 2 मध्ये 2 टीम्सना आपण पाहतो. एका बाजूला शिवराम स्मृती टीम कोपरखिरणे पहिल्या इनिंग मध्ये धावा उभारल्या 51 आणि 52चं टार्गेट इथं सेट झालंय. हरिओम स्मृती टीम कोपरी या टीमच्या समोर आणि कोपरी या टीम कडनं सलामीचे पहिले 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतात. एका बाजूला बाळा आणि त्यांच्या सोबतीनं खेळाडू समीर, अजय आणि समीर. नेक्स्ट मॅच विन मध्ये असणार आहे. इथे जमलेल्या प्रत्येकामध्ये खर तर एक खेळाडू नेहमी लपलाय. पहिलाच बॉल आउट स्विंग झालाय. पहिला बॉल डॉट. स्विंग केलं बॉलला, टर्न केलं बॉलला, अगेन्स्ट द स्पिन खेळून काढलाय. पिंपलाच्या झाडाच्या खाडून बॉल जाईल डीप लॉंग ऑन मध्ये. अतिरिक्त थ्रो इकडून तिकडे तिकडून इकडे, फेकम फेक भागम भाग, एक बाद एक, एक बाद एक. 1ला 2 मध्ये, 2ला 3 मध्ये कन्वर्ट केले. धावसंख्या मिळाली 3. टोटल स्कोर पोहोचलाय 3च्या सहाय्यानं. पक्का नहीं वाइड नहीं था, वाइड नहीं, डॉट बॉल था। हाँ वही बोल रहा। टोटल स्कोर 3 या आकड्यावर. रबर बॉलचा खेळ आज आपण एन्जॉय करतोय. क्रिकेट म्हणजे खेळताना विचार, जिंकताना नम्रता आणि हरताना आत्मचिंतन शिकवणारा खेळ. क्रिकेटमध्ये प्रत्येक बॉल एक संधी असते, प्रत्येक धाव एक संघर्ष असतो आणि प्रत्येक एक मॅच नवी कथा, नवीन स्टोरी घडवते आणि हा चेंडू नवीन स्टोरी घडवत असताना ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहूया कशा पद्धतीने फसवला फलंदाजाला, गर फिरवला आणि काय झेल टिपला. विकेट कीपर अँड द फर्स्ट विकेट डाऊन फॉर बॅटिंग टीम कोपरी. पहिला धक्का. मैदान कसंही असू द्या, खेळ क्रिकेटचा करण्याची एक वेगळी मजा आहे. मैदान म्हणजे मोकळ्या श्वासांचं एक विशाल अंगण. मग ते मैदान छोटं असू द्या, मोठं असू द्या, मग ते मैदान स्टेडियमचं असू द्या या किंबहुना घरातल्या अंगणातलं छोटस ते मैदान जिथे बॉल मारला की खिडकीमधून आतमध्ये जातो, तिथे एक वेगळी मजा आहे. कारण क्रिकेटची एक वेगळी मजा आहे. बॉल पुन्हा एकदा आउट स्विंग झालाय. स्विंगिंग बॉल, डॉट बॉल.
शेवटचे 2 चेंडू धावसंख्या झाली ते आतापर्यंतच्या प्रवासामध्ये फक्त 3. ट्रॉफीज चमकतायत या स्पर्धेच्या. जो जिंकेल तो पुढे जाईल. अंगाचा वेध घेणारा बॉल सोडून दिला होता. फलंदाजाचा सराव नाहीये का हा प्रश्नचिन्ह. 5 चेंडू फक्त 3 धावा. अजयचं आपण करूया कौतुक. अजयच्या आतापर्यंतच्या प्रवासामध्ये 5 बॉल फक्त 3 धावा 1 विकेट त्यानं संपादित केली आहे. 52चं टार्गेट आहे आणि कोपरखिरणी टीमचा पुन्हा एकदा दबदबा प्रस्थापित करत असताना ही मॅच कशी रंगणार. हसत खेळत की गंभीर, कठीण कठार की सहज, सहज की संघर्ष. आणि संघर्ष करावा लागलाय तो बॅटिंग टीमला. पहिल्या षटकामध्ये अजूनही एकही मोठा फटका आला नाहीये. चौकार षटकाराच्या प्रतीक्षेत असतील. फलंदाज बॅटर ऑन स्ट्राईक. न्यू बॅट्समन इन ॲट नंबर 3. परब सोडून दिला बॉल. व्हाईट बॉल आहे. पंचांचा आम्ही अजून एक वेळा लक्ष वेधून घेऊ. बॉल मागे गेला की मात्र नक्कीच आम्हाला डिक्लेअर असं इशारा द्या. कुठेही कॉन्ट्रावर्सी नको. जागेवरनं पिक केलाय. ताकदीनं फटका सजवण्याचा प्रयत्न. पिंपलाच्या झाडांना स्पर्श करून ओ ओ ओ ओ पिंपलाच्या झाडाखाली भूत असतात असं फक्त आपण ऐकलं होतं. कदाचित ते खरं आहे की काय. प्रतीक काय केलं क्षेत्ररक्षणानं पाहूया आपण ऍक्शन रिप्ले मध्ये. कॅमेरामॅन जर न टिपलं असेल रसिक प्रेक्षकांना आपण सांगूया. बॉल मारला होता डीप लॉंग ऑन मध्ये. फिल्डर होते त्याच्या हातामध्ये एका टप्प्यानं बॉल गेला. पिंपलाच्या पानांना स्पर्श करून तो त्याच्या हातामध्ये गेला होता आणि त्यानं फेकला. तो पिंपलाच्या झाडाच्या अगदी बुंधाला लागला आणि तो गेला चौकाराला. म्हणजे काय तर काढलेली 1 धाव आणि ओव्हर थ्रोच्या 4 धावा. अशा 5 धावांचा बोनस मिळणार. पहले उसने दूसरा रन कंप्लीट किया है तो उसकी वजह से 6 होना चाहिए. अपन बात करके कुछ मतलब नहीं. हाँ. अंदर वो बात करेंगे वही होगा. अरे नहीं मैं खाली बता रहा हम है. कुछ नहीं बोल सकते इधर अभी. घेऊ नका. कन्फर्म नाही होत. अतिरिक्त अजिबात वेळ घेऊ नका. लगेच डिसिजन घ्या. पंच 2 धाव कंप्लीट होईल का माहिती नाही. 1+4 किंवा 2+4 असू शकतात. पण जो काही निर्णय आहे तो वेळेवर घ्या. बरोबर 12:33 झालेत. या मॅचला 33 मिनिटे झालेत. चला फास्ट खेळा. कंपनी बेसून टाइप करीत असतस का काय शब्द. काही दिवसांवर श्रावण है. दोस्तों ने चाहा तो आज शाम को इंग्लिश में वार्तालाप होगी. काय याचं flashback चाललंय? 2 रन बोल रहा है वो. लस्सी को आवाज मारना. लस्सी 5 रन. चला आणि पंचांशी अजिबात वादावत करू नका. मॅच ऑन करा प्लीज. 5 धावा असणार आहेत. येस बॉल झाला काय ना बॉल लागला काय बघ ना. पत्त्यात गप काय घेतो तू. खर तर या पिंपळाच्या झाडाकडे पाहिलं ना की मग पानांचा एक वेगळा रेखीवपणा आणि नेमकेपणा आपल्याला आठवतोय बघा. बरीच वर्ष या मैदानाची साक्ष देणारं हे झाड
खर तर परंतु कसं असतं ना की माणसाचं लक्ष हे फळाकडे असतं. वेली, छोटी झुडप आणि ही झाडं यांच्याकडे फार कमी लक्ष असतं. चला मॅच ऑन करा, पंच थंबी द्या, लवकरात लवकर आपण सुरुवात करा. सकाळचं सत्र आहे. घड्याळाच्या काटांनी खर तर 12चा ठोका दिलाय आणि पुन्हा एकदा सर्वांना मनपूर्वक शुभ दुपार. ओ हो 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 हो, क्या बात आहे, क्या बात आहे. काय फटका सुचवलाय बघा, जागेवरच स्टँड अँड डिलिव्हर. षटकारनं मॅच मध्ये पूर्णपणे शिरकाव केलाय. प्रणितला आता काहीतरी वेगळं करून द्यावं लागेल. धावसंख्या झाली ती 15, काढायच्या त्या 52, 52-15. आता काढायचे आहेत 37. 37व्यात बॉल मागे गेलाय, एक मिळेल. धावसंख्या इकडे पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल 16 या आकड्यावर. चांगली गोलंदाजी आपल्याला पाहायला मिळते, आउट स्विंगिंग बॉलिंग. जिथे आपण पाहतोय की शॉर्ट पिच बॉलला मार पडेल म्हणूनच चेंडूची लाईन मागे खेचली. फटका सजवण्याच्या पोझिशन मध्ये फलंदाज नव्हते. स्वीप करण्याचा प्रयत्न, फटका फसला, एज लागला, मागे गेला, बॉल मिळेल फक्त एकच धाव. अजूनही 36 काढायचे आहे. मिस टायमिंग स्ट्रोक आहे, बॉल हवेमध्ये, कॅच पकडला जाईल का? 2 क्षेत्ररक्षक आणि झालेली ही चुकामोक, कन्व्हर्सेशनचा अभाव, कॅप्टन आणि तिथले क्षेत्ररक्षक. कॅच ड्रॉप, धावा मिळाल्या 2. धावसंख्या आपल्याला पाहायला मिळेल ती 17. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये, कॅमेरामॅन फार क्षणचित्र डिप्ले. खर तर यानंतर षटक जसं संपेल पाणी घेऊन जा मैदानामध्ये. 18 धावा झालेल्या आहेत. एटीन रन्स ऑन बोर्ड. 52 काढायचे, त्यामुळे अजूनही 34 काढायचे. बॅट्समन ऑन स्ट्राईक, जिगरबाज खेळाडू आहे. इथे कॅचची संधी आणि झेलबाद. फलंदाज क्रमांक 2 आणि परब बॅट्समन क्रमांक 2 आलेला हा धक्का आणि मैदानामध्ये प्रीतम प्रणित या खेळाडूने मात्र थोडस कमबॅक करून दिले. इथून पुढे एक्झॅक्टली मॅच मध्ये काय घडेल काय बिघडेल हे प्रतीक सांगता येणार नाहीये, परंतु या मॅच मध्ये कुपर खेळणे आणि त्याचबरोबर
शेवटच्या बॉलवर धाव मिळणार नाहीये. मगाशी जो षटकार आला त्या षटकारानं मॅच मध्ये शिरकाव केलाय, त्या षटकारानं थोडं मॅचला टर्न केलंय आणि मॅच थोडी झुकवली आहे ती बॅटिंग करणाऱ्या टीमकडे, टीम कोपरी. आणि आता मात्र नक्कीच आणि याच दरम्यान सन्माननीय रविदादा भोईर यांचं शुभागमन आपल्याला पाहायला मिळतंय. शेवटचं षटक आहे, धावा काढायच्या त्या 16, 16 टू विन. जीतने के लिए 16 रनों की जरूरत. 6 गेंदे 16 रन, 6 चेंडू आणि 16 धावा, 6 बॉल्स टू गो अँड रिक्वायर्ड 16 टू विन. फिल्डिंग टीम कोपरखेडणे लगेच क्षेत्ररक्षण सजून घ्या. मैदानामध्ये दोन्ही बाजूनं खऱ्या अर्थानं जिंकण्याचे प्रयत्न होताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. जो बेस देईल तो पुढे जाईल आणि जो पुढे जाईल तो एका ट्रॉफीला गवसणी घालणार आहे. परंतु शेवटपर्यंत फाईट तुम्हाला द्यावी लागेल. विक्ट्री बिलोंग टू दोज हू फाईट अंटिल द एंड. जो शेवटपर्यंत झुंज देणार तोच जिंकणार. जिंकायचं आहे, जिंकण्याचं स्वप्न मोठं आहे, त्यामुळे प्रयत्नही मोठे करावे लागतील. एक एक धाव काढून आता मात्र चालणार नाहीये. षटकार तुम्हाला ठोकावे लागतील. 6 चेंडू आणि जिंकण्यासाठी 16 धावा असं इक्वेशन आहे. रितेश आलेत बॉलिंग ट्रॅकवर. बॅटिंग साठी आपल्याला पाहायला मिळत आहेत फलंदाज बाळा अजय. अजयची मानसिकता, अजयचं माइंडसेट स्ट्रॉंग आहे, त्यामुळे अजय हा न थांबणारा न थकणारा खेळाडू आहे. पहिला बॉल अजय साठी. बॉल प्रॉपर मिडल झालेला नाहीये, ऑन साइडला गेलाय. डीप मध्ये फिल्डर आहेत, एक मिळेल दुसरीचा प्रयत्न आणि दुसरीच्या प्रयत्नांमध्ये ओव्हर थ्रो होईल, परंतु 2च मिळणार आहेत. 2 टोटल स्कोर पुढे जाईल. आता काढायचे आहेत 5ला 14. जबरदस्त स्ट्रॉंग माइंडसेट असलेले 2 फलंदाज मैदानामध्ये आपल्याला तग धरून उभे राहताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला अजय, बाळा आणि सोबतीनं आपण परब, नीलू या खेळाडूला आपण पाहताय. 5 बॉल 14 धावा. हा पोलचा फटका, पाहूया किती धावा मिळतील. क्षेत्ररक्षक आहे, त्याला चकवून बॉल जाईल डीप स्क्वेअर रिजन मध्ये. आणि संघर्ष कालात शरीर थकलं तरी चालेल, परंतु मानसिकता डगमगता कामा नये. स्ट्रॉंग माइंडसेटनं, स्ट्रॉंग इंटेंटनं लगावलेला या मॅच मध्ये शिरकाव करणारा हा चौकार. तीनला आता काढायच्या त्या 10. 42 धावफलकावर. 2 चेंडू झाले 4ला. करेक्शन आपण करतोय. 4 चेंडू आणि 10 धावा. आज एकतेनं खेळ करतायत, सांघिक खेळ झालाय. टीम कोपरीचा गोलंदाजी चांगली झाली, फिल्डिंग चांगली झाली, आता बॅटिंग ते चांगली करतायत. कोपरखेडणे टीमला मात्र कमबॅक करून द्यावं लागेल. नव्यानं प्रस्थापित झालेला संघ, नव्यानं काही खेळाडू, काही चेहरा आपल्याला पाहायला मिळत आहेत. प्रत्येक खेळाडूचं एक वेगळं मूल्य आहे, प्रत्येक खेळाडूचं एक वेगळं नामांकन आहे आणि प्रत्येक खेळाडू त्याच्या प्रोफाईलनं खेळ करत असतो. मैदानामध्ये चांगला खेळ, स्टँडर्ड खेळ आपल्याला पाहायला मिळाला आहे. फलंदाज अजय 11वर खेळ करतोय. इन स्विंगिंग बॉल, अगेन स्पिन खेळून काढण्याचा प्रयत्न, परंतु बॅट आणि बॉल मध्ये संपर्क नाहीये. अजय नाराज आहेत स्वतःवर. ते सांगतात की बॉल कनेक्ट झाला असता तर कदाचित 4 किंवा 6 मिळाल्या असत्या, परंतु क्रिकेटमध्ये जर आणि तरच्या भाषेला कुठेही स्थान नाहीये. जर आणि तर शिवाय क्रिकेटही नाहीये. सिच्युएशन टफ आहे. आता काढायचे 3ला 9. 3 गेंदे 9 रनों की जरूरत. 3 चेंडू आणि 9 धावा. आता प्लॅनिंग थोडी बदलावी लागेल. प्लॅन आहे थोडा फेल झाला, प्लॅन बी एक्झिक्यूट करावा लागेल. जागेवरनं फटके लागत नाहीयेत, स्टेप आउट तुम्हाला करावं लागेल, चेंडू पर्यंत पोहोचावं लागेल. आखून घ्यावेत बेत आपल्या परीनं आणि संघर्षाच्या मातीनं स्वतःला माखून घ्यावं. पूर्ण होत नाही जोवर स्वप्नांचा परीघ, वाढत्या अपेक्षांना काही काळ झाकून द्यावं.
आता काढायच्या 2 चेंडू आणि 8 धावा. 2 balls to go required 8 to win. मॅच मध्ये पुन्हा आगमन केलंय. सब कुछ संभव है, सब कुछ संभव है, बस खुद पर विश्वास रखे, सेल्फ कॉन्फिडेंस. 2 चला हिरोली इच्छापूर्ती कॅप्टन या. हा बॉल एज लागलाय, मागे गेलाय, फिल्डर आहे डीप मध्ये, मिळेल 1 धाव. दुसरीचा प्रयत्न नक्कीच होणार आहे, मागेच जाणार बॉल. 2+1 धावा मिळतील 3. आता काढायच्या त्या 5. आता मात्र शेवटच्या बॉलवर षटकार येईल का? षटकार आला तर विजय संपादित करतील टीम कोपरी. आणि जर का बॉल डॉट काढला किंबहुना 5 पासून थांबवलं तर मात्र नक्कीच विजय संपादित करतील ते अर्थातच टीम कोपरखिरणे. क्रिकेट म्हणजे नेहमी विजय मिळेल असं नाहीये. कधी आपण जिंकतो तर कधी अपयश पदरी पडतं, कधी मनात खंत दाटते तर कधी वेदना आतून हलवून टाकतात. परंतु हा खेळ फक्त खेळ नाहीये, हे आपल्या जीवनाचं प्रतिबिंब आहे. जय असो वा पराजय, आनंद असो वा दुःख, प्रत्येक क्षणी खेळाडूला स्वतःला सांभाळत पुढे जाणं हेच तर शिकवतं क्रिकेट. पाहूया एक्झॅक्टली काय पाहायला मिळेल. कोपरी की कोपरखिरणे, कोपरखिरणे की कोपरी. 1ला 5 कंपल्सरी चेस या स्पर्धेचा नियम. आणि हा बॉल अपील झाल्याने आला हा डॉट बॉल. आणि टीम शिवराम स्मृती कोपरखिरणे, मेनी कॉंग्रॅच्युलेशन फॉर द फर्स्ट विन अँड हार्ड लक टीम कोपरी. काय बॉल शोधतोय? मारायचा बॉल बाहेर गेला असता, तयार गेला असता बाहेर. त्याच्या पहिलेच बॉल बाहेर होता. आणि तुला वॉर्निंग नाही दिली, तुला समजायला नको का? वॉर्निंग नाही दिली बॉलरला. यात पण त्यांनी आलं इकडे होता या आलं. चला कॅप्टन अनिकेत टॉसडिया.